जगात काही अशी दृश्य असतात जी क्षणात हृदय थांबवतात. डोळ्यासमोर जे घडतंय ते खरं आहे की स्वप्न हेच कळत नाही. आणि आज आपण बघणार आहोत असाच एक व्हिडिओ ज्यात एक तरुण स्वतःहून सिंहिणीच्या आवारात उडी मारतो आणि पुढच्याच सेकंदात संपूर्ण दृश्य नरकासारखं भयावह बनतं. कॅमेऱ्यात दिसतं उंच 26 फूट भिंत, बाहेरून पर्यटक सिंहिणीला पाहत उभे, पण त्यांच्याच वरच्या बाजूला एक 19 वर्षाचा तरुण हळूहळू भिंतीवर जडतोय. भीती नाही, संकोच नाही, चेहऱ्यावर एक अजब शांतता, जणू मृत्यूशी केलेली एक गुप्त भेट. हा तरुण झाडावर पाऊल ठेवतो आणि झाडाच्या खोडावरून हळूहळू खाली उतरू लागतो. खाली सिंहिणी आधी शांत बसलेली असते, पण तिची नजर मात्र त्याच्यावर खिळलेली. एक शिकारी आणि तिच्या शिकार बनू पाहणारा मानव. तरुण जमिनीच्या अगदी काही फूट उंचीवर येतो. क्षणभर शांतता आणि मग सिंहिणीची एकाच सेकंदात झेप. अचानक झालेल्या हल्ल्याने तरुण किंचाळतो, पळू लागतो, पण जंगलाच्या राणीपासून कोण पळू जाऊ शकतं? ती पुन्हा झेप घेते. त्याचं पळणं, धमकावणं, धडपडणं आणि तिचं शिकारीपण. हा संपूर्ण पाठलाग फक्त काही सेकंद चालतो, पण त्या सेकंदात प्रेक्षकांच्या श्वासाचा वेग देखील वाढतो. नंतर समोर आलं हा तरुण गर्सन दे मेलो माशाडो. लहानपणापासूनच त्याचं स्वप्न सिंहासोबत राहण्याचं, त्यांना प्रशिक्षित करण्याचं. पण त्याच्या आयुष्यात होती एक कठोर सत्यता, स्किझोफ्रेनिया. मनावर नियंत्रण नसलेले क्षण, अविचारी निर्णय, कधी विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून आफ्रिकेत जाण्याचा प्रयत्न, तर कधी असा जीवघेणा निर्णय. यावेळी मात्र त्याचं स्वप्न त्याचा जीव घेणार होतं. प्राणी संग्रहालयात प्रशासनानं स्पष्ट सांगितलंय, ही चूक मानवाची. सिंहिणी निर्दोष, ती फक्त निसर्गाचे नियम पाळते. या घटनेने एक गोष्ट सिद्ध होते, वन्य प्राणी खेळण्याची वस्तू नाहीत. निसर्गाशी पंगा म्हणजे मृत्यूला निमंत्रण. क्षणिक धाडस आयुष्यभराची किंमत मागू शकतं. आणि हो, हा व्हिडिओ फक्त एक कथा नाही, ही चेतावणी आहे. जीवनात कितीही आवड असली, स्वप्न असली, जिद्द असली, तरी अति धाडस, धोका, जीवन सर्वात महत्त्वाचं. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.